नमस्कार, मी योगिता बिले. योगिताज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण योगिताज किचनच्या आपल्या पुस्तकाला आपल्या सर्वांकडून अगदी भरभरून प्रतिसाद मिळतोय. म्हणजे रोज अगदी भरपूर ऑर्डर्स आपण कुरिअरला पाठवतोय. 20 मार्चला कुडाळ येथे योगिताज किचनचं आपलं पहिलं कुकिंगचं बुक प्रकाशित झालं आणि माझी इच्छा होती की जिच्यासाठी मी हे लिहिलं म्हणजे श्रुतीनेच हे पुस्तक प्रकाशित करावं. तसं आपण मान्यवरांना सांगून श्रुतीच्या हस्ते या पुस्तकाचं आपण प्रकाशन केलं. खूप चांगला सोहळा झाला. अगदी व्हॉट्सअपवरच आपण आमंत्रणं दिली होती, तरी पण भरपूर लोक होती आपल्याला प्रोत्साहन द्यायला, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. आणि आपण 20 मार्चला म्हणजे 19 मार्चला जेव्हा व्हॉट्सअपवर आपण पाठवलं की असं असं आपल्या पुस्तकाचं प्रकाशन आहे, तेव्हापासूनच आपल्या पुस्तकाचं बुकिंग सुरू झालं होतं. म्हणजे एवढं सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. आता मी कुणी लेखिका नाही, फक्त एक आई म्हणून मला असं वाटायचं की आपल्या मुलीसोबत आपल्याला कसं राहता येईल. म्हणजे जे कुकिंगचे जे आपले अनुभव आहेत, आपल्या ज्या परंपरा आहेत, जे म्हणजे जेवणाचे प्रकार आहेत, ते तिच्यापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचावेत, म्हणजे तिला काही प्रॉब्लेम येता नाही. म्हणून मी लिखाण खरं तर सुरू केलेलं आणि लिखाणाची आवड मला पहिल्यापासूनच आहे. म्हणजे कुकिंग, बाकी काही नाही. मग हे मी जवळपास 11वीत असल्यापासूनच वेगवेगळ्या रेसिपी लिहायची. म्हणजे घरी आता आजीने, आईने, आत्याने बनवलेल्या, त्याच्यानंतर मैत्रिणींकडून शिकलेल्या, अगदी टीव्हीवर पाहिलेल्या, असं सगळ्या रेसिपी बघायच्या. मग आपलं त्याच्यात अजून काहीतरी ॲड करायचं आणि रेसिपी आपल्या सगळ्या लिहून काढायच्या, असं माझं सुरूच होतं. असं लिहिता लिहिता काय झालं की 10च्या वर जवळपास माझ्या डायरी भरून गेल्या आत्तापर्यंत. मग अरे म्हटलं, आपल्यालाच एखादी रेसिपी शोधायला याच्यात इतका त्रास होतोय, मग बिचारी श्रुती कशी शोधेल. म्हणून मी काय केलं, त्याची एक अनुक्रमणिका बनवली आणि अनुक्रमणिकेप्रमाणे मी सगळ्या रेसिपी लिहून काढल्या पुन्हा एकदा. म्हणजे त्या डायरीतल्या सगळ्या रेसिपी मी अगदी क्रमवार लिहून काढल्या. म्हणजे मसाल्यांपासून सुरुवात केली. मसाले महत्त्वाचे आपले. मसाले पहिले घेतले, त्याच्यानंतर स्नॅक्स, नाश्त्याचे पदार्थ, त्याच्यानंतर मेवाड पदार्थ, गुजराती, केरळी, मालवणी, त्याच्यानंतर व्हेज, नॉनव्हेज म्हणजे चिकन, मटन, मासे, अगदी वड्यांपर्यंत, मुखशुद्धीचे प्रकार, हे सगळं मी लिहून काढलं. आणि लिहिता लिहिता असं लक्षात आलं, तर हे तर काम आपलं अनलिमिटेड आहे. म्हणजे मी जे लिहिलं त्याच्यातच एक अगदी एवढा जाडा असा बंच तयार झाला होता. मी तुम्हाला दाखवलं पण आहे. आपण प्रत्येक आईने आपल्या मुलीसाठी हे केलंच पाहिजे. हा जो व्हिडिओ मी बनवला होता एक्स्ट्राजवर, तो तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच आहे. त्याच्यात मी माझं म्हणजे लिखाण तुम्हाला दाखवलं की मी कशा प्रकारे लिहिलंय. आणि मला वाटतं की प्रत्येक आईने असं जर लिहिलं तर प्रत्येक आईचं स्वतःचं एक पुस्तक तयार होऊ शकतं. आता हे योगिताज किचन हे पुस्तक तर तुम्ही पाहिलंच आहे. म्हणजे एका आईने, म्हणजे माझ्या मुलीसाठी मी हे पुस्तक लिहिलं आणि आमच्या घरातल्यांच्या म्हणजे कुटुंबाच्या प्रोत्साहनामुळे, तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर हे पुस्तक आपण प्रकाशित केले, जेणेकरून प्रत्येक नवीन जी कुकिंग शिकते किंवा मुलगे पण आहेत त्यांना या पुस्तकाचा लाभ घेता यावा, म्हणून आपण हे योगिताज किचनचं पुस्तक प्रकाशित केलंय. आणि तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही सांगालच नंतर. आपल्याला प्रतिक्रिया पण भरपूर येत आहेत. पुस्तक हातात आल्यानंतर प्रत्येक जणांचे फोटो, प्रतिक्रिया पण येत आहेत. त्याच्यामुळे पण खूप छान वाटते की एक कुठेतरी माझा जो प्रयत्न होता की प्रत्येक घराघरात पोहोचण्याचा, तो कुठेतरी सफल होतोय, ह्याचं खूप आनंद होतोय. आणि योगिताज किचन हे जे पुस्तक आहे ते आपल्यापर्यंत कमीत कमी खर्चात पोहोचावं, म्हणजे जेणेकरून प्रत्येकाला ते अगदी सहज घेता यावं. म्हणून या बुकची प्राइस जी आहे ती 520 आहे. पण आपण सगळ्यांसाठी या पुस्तकाची प्राइस फक्त आणि फक्त 400 रुपये ठेवली आहे. आणि ते पण फ्री शिपिंग आहे. तुम्हाला एक्स्ट्रा काही चार्ज करायचे नाही आहेत. त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत हे बुक पोहोचू शकतं. आणि प्रयत्न केला आहे की जास्तीत जास्त रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर कराव्यात. आता हे तर आपण प्रकाशित केलं आहे, पण हे जेव्हा प्रकाशनाला दिलेलं त्याच्यानंतर पण माझं लिखाण सुरूच होतं. त्याच्या पुढच्या 1000 रेसिपीज पण आपल्या लिहून तयारच आहेत. आणि यूट्यूब चॅनल तुम्ही पाहिलेच आहेत आपले, योगिताज किचन आणि योगिताज किचन एक्स्ट्रा, दोन्ही चॅनल आहेत. त्याच्यात मी एक्स्ट्राजमध्ये आता जे बेसिक जे आहे कुकिंग ते तुमच्यापर्यंत पोहोचवते, म्हणजे जेणेकरून नवीन जे शिकतायत त्यांना सोपं जावं म्हणून. आता बुकमध्ये पण आहेच, तुम्ही हातात आल्यानंतर तुम्हाला लक्षातच येईल. मी सगळ्या टिप्स दिलेल्या आहेत त्याच्यात, म्हणजे जेवण सोपं होण्यासाठी तुम्ही काय करू शकता ते पण दिलेलं आहे. तर आता मी बुक कशा प्रकारे त्याची मांडणी केलेली आहे ती तुम्हाला आधी पहिलं दाखवते.
तर योगिताज किचन हे पुस्तक तुम्हाला अशा स्वरूपात दिसेल। त्याचं जे कव्हर पेज आहे ते आपण केळीचं पान म्हणजे अगदी सात्विकतेचं प्रतीक म्हणून मी केळीचं पानच ठेवलं आहे। आपण नैवेद्याचं म्हणा बाकी सगळं आपण केळीच्या पानावरच वाढतो, म्हणून मी अगदी सिंपल हे कव्हर पेज ठेवलं आहे। आणि उघडल्यानंतर आतमध्ये तुम्हाला इथे दिसेल पुस्तकाची प्राइस जी आहे 520 आहे, पण आपण 400 रुपयालाच हे पुस्तक देणार आहोत। म्हणजे आपण सगळ्या आपल्या योगिताज किचन परिवारासाठी आपण 400 रुपयेच प्राइस ठेवली आहे। आतमध्ये इथे प्रस्तावना माझं मनोगत आहे ते देखील नक्की वाचा की योगिताज किचनपर्यंतचा माझा प्रवास कसा झाला ते। इथे आता अनुक्रमणिका तुम्ही पाहाल तर स्वयंपाकघरातील नियम म्हणजे काय काय काळजी घेतली पाहिजे, सगळ्या टिप्स आणि आपला जो जेवण आहे ते सोपं होण्यासाठी काय करायला हवं अशा प्रकारची ही सुरुवात मी केलेली आहे। त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत। इथे स्नॅक्समध्ये म्हणजे आपले नाश्त्याचे जे पदार्थ आहेत त्यामध्ये भरपूर प्रकारचा नाश्ता इथे दिलेला आहे। थालीपीठाचे वेगवेगळे प्रकार आहेत। त्यानंतर साऊथ इंडियन जे आपले पदार्थ आहेत ते इथे वेगळे दिलेले आहेत। सँडविच आहेत मुलांच्या आवडीचे आणि भरपूर प्रकारचे सँडविच इथे दिलेले आहेत। मेवाड पदार्थ आहेत म्हणजे चाटचे जे पदार्थ आहेत सगळे ते पदार्थ आहेत। मोदक मी एक वेगळा सेक्शन केला आहे। हे सगळे खव्याचे मोदक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण मार्केटमधनं विकत घेतो ना ते मोदक आहेत हे। त्यानंतर इथे चटणीचे प्रकार आहे, ठेचा आहे, कोशिंबिरी आहेत ताटात वाढायच्या वेगवेगळ्या, सूप आहेत, आमटी आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आमट्या आहेत त्या आहेत, बिना खोबऱ्याच्या म्हणजे बिना तेलाच्या पण उसळ मी इथे दाखवलेल्या आहेत। भाज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या। त्यानंतर कढीचे प्रकार आहेत, पिठल्याचे प्रकार आहेत, झुणक्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, हलव्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, पंजाबी डिश आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, कुर्म्याचे प्रकार आहेत, केरळी डिश आहेत, गुजराती डिश आहेत, भजी आहेत, महाराष्ट्रीयन डिश असं मी वेगळा एक नमूद केलं आहे। त्याच्यात पुरणपोळी आणि कटाची आमटी याला महत्त्वाचं स्थान दिलं इथे आपण। खीर आहेत, मालवणी रेसिपीज ज्या आपण बऱ्याच हल्ली बनवतच नाहीत अशा प्रकारच्या भरपूर मालवणी रेसिपी आहेत आणि जो रेग्युलर बनतात त्या पण सगळ्या याच्यात मी नमूद केलेल्या आहेत। इथे बंगाली मिठाई आहे, नान, भटुरे, रोटी, त्याच्यानंतर पराठे आहेत बऱ्याच प्रकारचे, पुलावचे वेगवेगळे प्रकार आहेत। इथे चायनीज व्हेज दिलेला आहे, त्याचा वेगळा सेक्शन केलं आहे आपण। अंड्याच्या रेसिपी आहे, चिकनच्या तर अनलिमिटेड रेसिपी आहे। तुम्हाला आता माहितीच आहे आमचं चिकनवर आमच्या घरातलं किती प्रेम आहे ते, त्याच्यामुळे चिकनच्या पण भरपूर रेसिपी आहेत। बिर्याणीचे प्रकार आहेत, मटणाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि सिंधुदुर्ग म्हणजे कुडाळची असल्यामुळे माशांच्या म्हणजे फिश रेसिपीज पण आपण भरपूर दिलेल्या आहेत। आणि आमचं कोल्ड्रिंक हाऊसच असल्यामुळे सरबत, शेक्स, त्याच्यानंतर आईस्क्रीमचे वेगवेगळे प्रकार अगदी सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला दिलेले आहेत। डेझर्ट्स आहेत, कुल्फीचे प्रकार आहेत, सिरप म्हणजे जे तुम्ही बनवून ठेवू शकता, मुलांना बाहेरगावी पण देऊ शकता अशा प्रकारचे सिरप आहेत, पल्प आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, बिन अंड्याचे केक्स आहेत, अंड्याचे केक्स आहेत, चॉकलेट आहेत, दिवाळीचे वेगवेगळे पदार्थ आहेत, लाडू दिलेले आहेत इथे। आणि हे पूर्ण सेक्शन एवढं उपवासाचे जे पदार्थ आहेत ते पण दिलेले आहेत आपण, म्हणजे उपवास केल्यासारखं तुम्हाला जाणवणारच नाहीत इतके टेस्टी रेसिपी आहेत या। लोणच्याचे प्रकार आहेत, मुरांबे आहेत, इन्स्टंट पिठं आहेत, पान सुपारी विडा म्हणजे मुखशुद्धीला आपण जे देतो ते त्याचा एक वेगळा सेक्शन आहे, सॅलेड डेकोरेशन आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या आपण इथे दिलेल्या आहेत। अशा प्रकारे या पुस्तकाची मी मांडणी केलेली आहे। आता मला जसं सुचलं त्याप्रमाणे मी हे लिहिलेलं आहे आणि हे तर लिहून आपलं झालेलंच आहे, पण याच्या पुढच्या पण 1000 अजून पाककृती माझ्या लिहून आत्ता देखील तयार आहे, कारण हे लिखाण माझं सुरूच आहे। आपण जरी छपाईसाठी हे दिलं त्याच्यानंतर पुढचं पण माझं लिखाण सुरूच आहे। तर ह्या अशा परिपूर्ण म्हणजे सगळ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न केला आहे। आता तुम्ही देखील ट्राय करा, तुम्हाला कसं वाटतंय ते पण मला सांगा आणि पुस्तक तुमच्या हातात आल्यानंतर तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा। आणि या सगळ्याचे डिटेल्स आहेत ते स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण आपण दिलेलं आहे। योगिताज किचन हे आपलं पुस्तक तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर 2 प्रकारे तुम्ही ऑर्डर करू शकता। book.yogitajkitchen.com या आपल्या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता। तिथे गेल्यानंतर तुम्हाला पुस्तकाचा फोटो, त्याच्यानंतर पुस्तकाची पूर्ण माहिती सगळं दिसेलच। त्यानंतर तुम्ही तिथे खाली क्लिक केलं ऑर्डर नाऊ
असं क्लिक केलं की तुम्हाला ऑर्डर फॉर्म दिसेल। त्या ऑर्डर फॉर्ममध्ये वर तुम्हाला किती तुम्हाला प्रती हव्या आहेत पुस्तकाच्या त्या नमूद करायचे। खाली तुमचं पूर्ण नाव, त्याच्यानंतर पोस्टल ॲड्रेस, तुमचा फोन नंबर, एवढी सगळी माहिती भरल्यानंतर आपल्याला गुगल पेने पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर फॉर्म आमच्याकडे सबमिट झाला की आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेलच आणि 2 ते 3 दिवसात तुमच्यापर्यंत हे बुक अगदी इझिली पोहोचेल। आणि दुसरं म्हणजे आपण इथे व्हॉट्सअप नंबर पण नमूद केलेला आहे, तिथे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि अगदी इझिली पुस्तक तुम्ही ऑर्डर करू शकता। आता या पुस्तकाची जी ओरिजिनल प्राइस आहे ती 520 आहे। आपल्यापर्यंत अगदी कमीत कमी खर्चात हे पुस्तक पोचावं हाच एक प्रयत्न होता पुस्तक प्रिंट करायला देताना, तसं आम्ही अगोदरच ठरवलेलं। तरी देखील आम्ही या पुस्तकाची प्राइस 400 रुपये ठेवली आहे, म्हणजे 400 रुपीजच ठेवली आहे, जेणेकरून अगदी सगळ्यांना हे पुस्तक इझिली उपलब्ध व्हावं हाच एक हेतू आहे यामागे। त्यामुळे अगदी डोळे झाकून तुम्ही हे पुस्तक ऑर्डर करू शकता। आता या पुस्तकाचं नाव आपण योगिताज किचन ठेवलंय, तर योगिता ह्या नावानेच आतापर्यंत तुम्ही मला सगळे ओळखता, म्हणजे योगिताज किचन आपल्या यूट्यूब चॅनलमुळे म्हणा ह्या नावालाच जास्त तुम्ही ओळखता, म्हणून मी योगिताज किचन हेच नाव ठेवलंय। हा एका आईचा प्रयत्न आहे मुलीबरोबर आयुष्यभर राहण्याचा। तुम्ही पण हा प्रयत्न करू शकता आणि हा एका आईचा प्रयत्न कितपत सफल झालाय हे तुम्ही पुस्तक हातात आल्यानंतर मला सांगालच। तुमच्या पुस्तकाबद्दलच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा, म्हणजे मला पण कळेल की मी म्हणजे माझ्याकडनं काय राहिलं असेल म्हणा तर ते आपण पुढे आपण कंटिन्यू करू शकतो। आणि हे पुस्तक आपण हे तर प्रकाशित केलेलंच आहे, पण याच्यानंतर पण पुढच्या अजून भरपूर म्हणजे 1000च्या वर रेसिपी माझ्या लिहून तयारच आहे, कारण मी लिखाण माझं सुरूच असतं नेहमीप्रमाणे। त्यामुळे तो प्रयत्न माझा अजून संपला नाहीये, कारण हे कुकिंग जे आहे ते अनलिमिटेड आहे। नवीन नवीन रेसिपी येतच असतात, म्हणजे पारंपरिक रेसिपी त्याबरोबर ज्या नवीन रेसिपी आहेत त्या सगळ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी एक प्रयत्न केला आहे। तर हा योगिताचा प्रयत्न कितपत तुम्हाला आवडतोय ते नक्की मला सांगा आणि आपले दोन्ही चॅनल योगिताज किचन आणि योगिताज किचन एक्स्ट्रा दोन्हींना सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।